तुळशी विवाह कसा करावा? देवउठणी एकादशी आली की वातावरणच बदलतं. लग्नांचा शुभ काळ सुरू होतो आणि पहिलं शुभ लग्न असतं देवी तुळशीचं स्वयंपूर्ण विष्णू सोबत. चला जाणून घेऊया तुळशी विवाहाची संपूर्ण आणि सोपी विधी पद्धती. तुळशी विवाह म्हणजे केवळ एक पूजा नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक. हा विवाह देवउठणी एकादशीला केला जातो. आवश्यक साहित्य: तुळशीचं रोप मातीच्या कुंडीत, शालिग्राम किंवा भगवान विष्णूचा फोटो, लाल साडी किंवा चुनरी, पिवळं वस्त्र, हळद, कुंकू, तांदूळ, फुलं, नारळ, माळा, दिवा, अगरबत्ती आणि गोड प्रसाद. तुळशीचे रोप स्वच्छ पाण्याने धुवा आणि लाल साडी किंवा चुनरी ओढा. हीच देवी तुळशी. विष्णूच्या प्रतिमेला किंवा शालिग्रामाला पिवळं वस्त्र घाला. दोघांना एकमेकांसमोर ठेवा, जणू वर आणि वधू आमने सामने आहेत. मंगल संगीताच्या पार्श्वभूमीवर फुलं, तांदूळ, हळद, कुंकू अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपत दोघांना माळा घाला. शेवटी नारळ, गोड प्रसाद आणि दिवा दाखवा. असं केल्याने तुळशी विष्णू विवाह पूर्ण होतो आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं. असं मानलं जातं की तुळशी विवाह केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो, वैवाहिक जीवनात सौख्य वाढतं आणि घरातील नकारात्मकता नाहीशी होते. ही पूजा केवळ परंपरा नाही, ही श्रद्धेची आणि प्रेमाची पवित्र अभिव्यक्ती आहे. या देवउठणी एकादशीला आपल्या घरात तुळशी विवाह नक्की करा. देवी तुळशी आणि भगवान विष्णूची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहो. अशी सुंदर धार्मिक माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.